तोंडाला चव नाही तर बनवा मस्त अशी फुटाणा डाळीपासून चटणी, इतकी खमंग आणि छान लागते। त्यासाठी फुटाणा डाळ आणि सुकं खोबरं घ्यायचं, लसूण थोडा जास्तच घ्यायचा, कढीपत्ता, लाल तिखट, जिरं, नंतर चवीनुसार मीठ पण घ्यायचं आणि डाळ आहे ते भाजून घ्यायची, खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं। दोन्ही एकदम खमंग भाजली की चटणीसुद्धा जास्त दिवस टिकते आणि प्रवासामध्ये सुद्धा ही चटणी नेऊ शकता, अगदी महिनाभर टिकते। कढीपत्ता आणि लसूण एकदम कुरकुरीत तळून घ्यायचा, त्याच्यासोबतच आपण थोडेसे जिरे भाजून घेणार आहे। हे भाजण्यासाठी थोडंसं तेल घ्यायचं, फक्त चमचाभर। आता हे सगळं साईडला काढून घेतलं, थंड झाले की मिक्सरला वेगवेगळं वाटून घ्यायचं। कमी प्रमाण असेल तर एकत्र वाटलं तरी चालतं। आता आपण डाळ वाटून घेतली, बाकी हे सर्व साहित्य सगळं ॲड करायचं, जे जे साहित्य आपण दाखवले सगळं ॲड करायचं आणि वाटून घ्यायचं आहे। आणि एक जीव झाले की चटणी आपली तयार झाली। अशी चटणी तुम्ही बनवून बघा, मस्त बघा सुटसुटीत चटणी तयार झालेली आहे। कशी वाटली आजची रेसिपी ते पण मला कमेंटमध्ये सांगा। तर इतकी छान चटणी मी तुम्हाला दाखवली, तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। असंच पुन्हा भेटूया।